कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। देशात उद्या 295 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल। महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार। युद्धादरम्यान संरक्षणाच्या पद्धती स्पष्ट करणार। विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश। अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना। महाराष्ट्रातील 3 शहरं सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील। मुंबई, उरण, तारापूरचा कॅटेगरी 1 मध्ये समावेश, तर ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडचा कॅटेगरी 2 मध्ये समावेश। जम्मू काश्मीर, दादर, नाशिक, नागपूरसह देशभरातील अनेक शहरांमधील शाळांमध्ये सायरन वाजवून तपासणी। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी सायरन लावले। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठकांची मालिका सुरूच। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत मोदींची 40 मिनिटं चर्चा। पहलगाम हल्ल्याआधीच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टनंतर मोदींचा काश्मीर दौरा रद्द। मग सामान्य पर्यटकांची सुरक्षा का करू शकला नाहीत? मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल। राहुल गांधींकडून पहलगाम हल्ल्यातील शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबियांची भावनिक भेट। दोषींना अशी शिक्षा द्या की कुणीही भारताकडे डोळे वर करून पाहणार नाही, राहुल गांधींचं ट्विट। मॉकड्रिल संदर्भात गृह मंत्रालयाची राज्याच्या सचिवांसोबत 3 तास बैठक। मॉकड्रिलचा देशभरातील तयारीचा आढावा घेतला। संभाव्य अडचणींच्या पडताळणीबाबत चर्चा। बैठकीनंतर सचिवांची माहिती। भारत पाकिस्तानवर 10 किंवा 11 मे रोजी हल्ला करू शकतो। रशियाच्या विजय दिवसानंतर पाकवर आक्रमण होण्याची शक्यता। पाकिस्तानचा भारतातील माजी राजदूत अब्दुल बासितकडून भीती व्यक्त। शहबाज शरीफ कुठे आहेत? पाकमध्ये पत्रकारांचा प्रश्न, तर पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। उपपंतप्रधान इशाक दारचं उत्तर। भारताविरोधात वक्तव्य करत पाककडून देशांतर्गत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास जगात कुणीही वाचणार नाही। पाकचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा बराळला। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ वेडा झालाय। ख्वाजा आसिफने जगाला धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचाच माजी परराष्ट्र मंत्री कन्वाल सिबलची टीका। पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनात रिकाम्या खुर्च्या। देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही। मौलाना रहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं। UNSC मधील पाकिस्तानचा दावा फोल। बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही। आमचं उद्दिष्ट साध्य झालं, पाकनं केला होता कांगावा। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। भारतीय नौदलही सतर्क। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। युद्धाच्या भीतीनं बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर। पाकिस्तानात बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा। बँकेतील पैसे काढण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांच्या रांगा। भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ। DRDO नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या MIGM माईनची समुद्रात यशस्वी चाचणी। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। अहिल्यानगरमध्ये अहिल्यादेवींच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार। मुलींसाठी खास ITI तयार करण्याचाही निर्णय। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। अकोला, चाळीसगाव, नाशिक, जालना, अहिल्यानगरसह ठिकठिकाणी मुसळधार। पुढील 2 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आंबा, केळी, द्राक्ष बागांना फटका, तर मराठवाड्यात वीज पडून 3घांचा मृत्यू। पंचनामे करून मदतीची मागणी। 1 रुपयात पीक विमामुळे 6000 कोटींचा भुर्दंड। बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उघड। बेस्टच्या तिकिटात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला BMC पाठपाठ। परिवहन प्राधिकरणाचीही मंजुरी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।